शेतकऱ्यांसाठी खास करून ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा भरला होता, तर अशा सर्व पीक विमाधारक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। राज्य सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। राज्याचे मुख्यमंत्री स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय महत्त्वाची घोषणा केली होती। आता कोणती घोषणा केली होती, तर मुख्यमंत्र्यांनी अशी घोषणा केली होती की शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आम्ही 17,500 रुपयांचा पीक विमा जमा करू आणि सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे आता हेक्टरी 17,500 रुपयांचा पीक विमा हा जमा होणार आहे। आता खरं तर या ठिकाणी सरकारने पीक विमा देण्याची घोषणा केली होती आणि हा जो पीक विमा आहे म्हणजेच की खरीप हंगाम 2025 चा हा पीक विमा खरं तर डिसेंबर महिन्यामध्येच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणे अपेक्षित होते। आता राज्य सरकारनं पीक विमा देण्याची घोषणा केली होती। किती पीक विमा, तर हेक्टरी 17,500 रुपयांचा पीक विमा देण्याची घोषणा ही सरकारनं केली होती। आता सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे हा जो पीक विमा आहे हा डिसेंबर महिन्यामध्येच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणे अपेक्षित होते, परंतु काही तांत्रिक कारणास्तव म्हणजेच की काही तांत्रिक अडचणीमुळे किंवा इतर काही कारणास्तव पीक विमा वाटप करण्यासाठी उशीर झाला। परंतु आता पीक विमा वाटप करण्यासाठी उशीर झाला असला तरी शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही, कारण की पीक कापणी प्रयोगाचे निष्कर्ष आणि तांत्रिक उत्पादनाची माहिती राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे सादर करण्यामध्ये आली असून आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। खरीप 2025 हंगामातील पीक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। पीक कापणी प्रयोगांचे निष्कर्ष आणि तांत्रिक उत्पादनाची माहिती राज्य सरकारने केंद्र सरकारकडे सादर केली आहे। सध्या केंद्राच्या पोर्टलवरती ही माहिती अपलोड करण्याचे काम सुरू असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। एकंदरीत जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। आता खरीप हंगाम 2025 चा पीक विमा जमा होणार, पीक विमा जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला, म्हणजेच की पीक विमा आता खात्यावरती जमा होणार हे तर सर्वांना माहित झालं। परंतु हा जो पीक विमा जमा होणार आहे म्हणजेच की राज्य सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे हेक्टरी 17,500 रुपयांचा हा जो पीक विमा आहे हा आता नेमका कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार, तसेच या पीक विम्याच्या लाभासाठी कोणती कामे करावी लागणार जेणेकरून पैसे सर्वात आधी जमा होतील हे जाणून घेणं देखील अत्यंत आवश्यक आहे। आणि याच संदर्भातील अतिशय महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत, म्हणजेच की खरीप हंगाम 2025 चा पीक विमा नेमका कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झाला आहे, तसेच कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होणार नाही, त्याचबरोबर कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार, कोणते शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहणार आणि तसेच पीक विम्याच्या लाभासाठी तुम्हाला कोणती कामे करावी लागणार का, याबद्दलची सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। तसेच तुमचे पैसे जर अडकले असतील तर या ठिकाणी पैसे खात्यावरती जमा होण्याकरिता तुम्हाला कोणकोणती कामे करावी लागणार या संदर्भातील A to Z माहिती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। जर तुम्ही देखील खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा भरला असेल आणि पीक विमा कधी मिळणार अशी जर तुम्ही प्रतीक्षा करत असाल तर फक्त थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता पीक विम्याच्या वितरणासंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। मागील काही दिवसांपासून सध्या आपल्याला अशा देखील बातम्या बघायला मिळत आहेत की त्यामध्ये असं सांगण्यात येत आहे की पीक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली। आता खरंच पीक विम्याचे पैसे जमा होत आहेत का, कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होत आहेत, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे। आता राज्य सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे हेक्टरी किती, तर 17,500 रुपयांचा पीक विमा हा जमा होणार आहे। आता
आता सर्व काय माहिती बघायला मिळणार आहे. पीक विम्याच्या वितरणासंदर्भातील A to Z माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील. त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. आता या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता पीक विम्यासंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी आहे. पीक कापणी प्रयोगांचे निष्कर्ष आणि तांत्रिक उत्पादनाची माहिती ही राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे सादर करण्यामध्ये आली होती. आता ही जी बातमी आहे ही मागील काही दिवसांपूर्वीचीच आहे आणि सध्या जी बातमी समोर आली आहे त्यानुसार आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती 17,500 रुपयांचा पीक विमा जमा होण्यास सुरुवात झाली असं या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा होत आहेत अशा जिल्ह्यांची देखील यादी समोर आली आहे. तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होणार अशा देखील जिल्ह्यांची यादी आता या ठिकाणी समोर आली आहे. सविस्तर जिल्ह्यांची नावे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. तसेच जर तुमचे पैसे अडकले असतील म्हणजेच की जर तुमच्या खात्यावरती पैसे जमाच झाले नाही तर त्याकरिता तुम्हाला कोणती कामे करावी लागणार हे देखील आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू. आता बघा एकंदरीत जर बघायला गेलं तर पीक कापणी प्रयोगांचे जे काही निष्कर्ष असतील आणि तांत्रिक उत्पादनाची माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे सादर करण्यामध्ये आली होती आणि केंद्र सरकारकडे ही माहिती सादर झाल्यानंतर म्हणजेच की केंद्राच्या पोर्टलवरती ही माहिती अपलोड या ठिकाणी करण्याचे काम या ठिकाणी सुरू होते असं देखील मागील काही दिवसांपूर्वी सांगण्यामध्ये आलं होतं आणि त्याच अनुषंगाने आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. आता बघा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेप्रमाणे शेतकऱ्यांना हेक्टरी 17,500 रुपयांचा पीक विमा मिळणार आहे. आता सध्या कोणत्या पिकांचा पीक विमा मिळणार तर बघा यामध्ये मूग, उडीद आणि सोयाबीन या 3 पिकांचा पीक विमा सध्या तरी या ठिकाणी जमा होणार असल्याचं सांगण्यामध्ये आलं आहे. म्हणजेच की कोणत्या पिकांचा पीक विमा जमा होणार हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही मूग, उडीद आणि सोयाबीन या पिकांचा पीक विमा भरलेला असेल तर सर्वात आधी या 3 पिकांचा पीक विमा तुमच्या खात्यावरती जमा केला जाईल. त्याचबरोबर आता बघा राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली नव्हती तर अशा सर्व शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना आली आहे. सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर बघा राज्यातील शेतकऱ्यांचे खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले होते. या नुकसानीच्या पार्श्वभूमीवरती राज्यातील शेतकऱ्यांना मदत करण्याकरिता आर्थिक दिलासा देण्यासाठी आधार देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाची घोषणा केली आणि सरकारने शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटींचा पॅकेज जाहीर केला. आता शेतकऱ्यांसाठी कोट्यवधी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं होतं आणि त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम, रब्बी अनुदानाची रक्कम आणि पीक विम्याची रक्कम जमा केली जाईल अशी घोषणा सरकारनं केली होती. आता सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती साधारणतः 2.5 महिना झालं नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम या ठिकाणी जमा केली जात होती आणि समोर आलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत 92% अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली आहे. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे या ठिकाणी म्हणजेच की काही तांत्रिक कारणांमुळे आणि अडचणीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होऊ शकला नाही. तर अशा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे. म्हणजेच की ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली नसेल तर अशा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे. ही सूचना थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर पीक विम्याची रक्कम देखील कधी किती वाजेपर्यंत जमा होणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार हे देखील आपण पुढे बघणारच आहोत. आता या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता अनुदान यादीमध्ये नाव पण रक्कम जमा झाली नाही तर KYC करणे बंधनकारक. सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली नसेल तर अशा सर्व शेतकऱ्यांना KYC करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले आहे. आता ज्या ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पीक विम्याची रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. परंतु ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्याप देखील नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी तात्काळ KYC करणे अत्यंत आवश्यक आहे. जर कदाचित तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती
अद्याप देखील नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली नसेल तर तात्काळ ई-केवायसी करून घ्या, कारण की ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. जर तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर ई-केवायसी करा. ई-केवायसी केल्यानंतर तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. आता या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता, अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू. अनुदान यादीमध्ये नाव पण रक्कम जमा झाली नाही तर ई-केवायसी करणे आहे बंधनकारक. सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे. साधारणतः 2.5 ते 3 महिने झालं शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. कोणते पैसे? तर सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईचे पैसे आणि रब्बी अनुदानाचे पैसे या ठिकाणी वाटप करण्यामध्ये येत आहेत आणि लवकरच आता पीक विम्याचे पैसे देखील जमा होणार आहेत. पीक विमा कधी मिळणार, किती वाजेपर्यंत मिळणार ते आपण या ठिकाणी पुढे बघणार आहोत. परंतु त्यापूर्वी नुकसान भरपाई बद्दलची आणि रब्बी अनुदानासंदर्भातील महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे, तर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदानाची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. साधारणतः 2.5 ते 3 महिने झालं असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत. परंतु ज्या शेतकऱ्यांचे म्हणजेच की आता असं देखील चित्र बघायला मिळत आहे की अनुदानासाठी शेतकरी पात्र आहेत, म्हणजेच की शेतकऱ्यांसाठी निधी मंजूर तर आहे, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झाला नाही असं चित्र देखील आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना बघायला मिळत आहे, म्हणजेच की शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचे आव्हान आता करण्यामध्ये आले आहे. आता बघा या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे, तर ज्या शेतकऱ्यांचे नाव अनुदान यादीमध्ये आले आहे परंतु रक्कम अजून देखील खात्यावरती जमा झाली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. ई-केवायसी पूर्ण केल्यानंतरच अनुदानाची रक्कम बँकेच्या खात्यावरती जमा केली जाईल. म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर ज्या देखील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती अद्याप देखील सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली नसेल तर अशा सर्व शेतकऱ्यांनी ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे. ई-केवायसी केल्यानंतर पैसे जमा होतील हे देखील लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि जर कदाचित तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती अद्याप देखील नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली नसेल तर तात्काळ ई-केवायसी करा, जेणेकरून तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची अपडेट होती. आता सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे आणि बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा झाल्यानंतर आता सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे पीक विम्याची रक्कम नेमकी कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण की राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली आहे. आता सरकारनं काय घोषणा केली होती, तर नुकसान भरपाई, रब्बी अनुदानाची रक्कम आणि पीक विम्याची रक्कम देण्याची सरकारने घोषणा केली होती आणि सरकारच्या घोषणेप्रमाणे प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली, परंतु अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा झाली नाही. त्यामुळे आता पीक विमा मिळणार का असा देखील प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित करण्यामध्ये येत आहे. का राज्य सरकारनं केलेली घोषणा हवेतच गेली असा देखील प्रश्न उपस्थित करण्यामध्ये येत आहे. परंतु शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही. सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे पीक विम्याची रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. आता बघा, सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे पीक विम्याची रक्कम जमा होणार हे तर माहीत झालं, परंतु कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर बघा या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे, बँक खात्याला आधार लिंक नसणे, ई-केवायसी पूर्ण नसते किंवा अर्जात चुकीची माहिती असणे तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाहीत. कोणते पैसे जमा होणार नाहीत, तर पीक विम्याचे पैसे जमा होणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, तर बघा सर्वात अगोदर तुमचं जे आधार कार्ड आहे हे तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक आहे का नाही याची खात्री करा. जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर पैसे जमा होणार नाहीत आणि आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल तरच पैसे जमा होतील. त्यामुळे काय करायचं आहे, आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक आहे का नाही याची खात्री करा. आणि जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक करायचं आहे. हे झालं पहिलं महत्त्वाचं काम. त्यानंतर
त्यानंतर दुसरं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की ई-केवायसी करणे. बऱ्याच वेळा काय होतं तर पैसे तर मंजूर असतात, परंतु ई-केवायसी अभावी खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होत नाही. त्यामुळे जर तुम्ही ई-केवायसी केली नसेल तर ई-केवायसी करून घ्या. त्यानंतर तुमचा अर्ज हा मंजूर आहे का, पीक विम्याचा तुमचा जो अर्ज आहे तो मंजूर आहे का याची खात्री करा. जर तुमचा अर्ज हा मंजूर असेल, अर्जामध्ये सर्व या ठिकाणी म्हणजेच की अचूक माहिती असेल, बरोबर माहिती असेल तर तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. परंतु जर कदाचित अर्जामध्ये चुकीची माहिती जर असेल, पीक विम्याच्या अर्जामध्ये जर तुमची चुकीची माहिती असेल तर तुमच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचं अडचण निर्माण होऊ शकते. तर या गोष्टी देखील लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि जर तुमचे देखील पीक विम्या संदर्भातील काही जर या ठिकाणी तक्रार असेल, जर तुमच्या खात्यावरती पैसे जमा झालेच नाही तर तुमच्यासाठी अजून एक या ठिकाणी म्हणजेच की महत्त्वाची सूचना आहे. ती म्हणजेच की तुमच्या पीक विम्याबद्दल तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन नंबर 14447 वरती तुम्ही कॉल करू शकता. जर तुमची पीक विम्याबद्दलची काही तक्रार असेल, तुमच्या खात्यावरती पैसे जमाच होत नसतील तर तुम्ही नक्की 14447 या हेल्पलाईन वरती संपर्क साधा, जेणेकरून तुमच्या समस्येचे निवारण केले जाईल. म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर आता पीक विम्याची रक्कम देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात होत आहे. शेतकऱ्यांना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. सध्या जर बघायला गेलं तर आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा केली जात होती. तसेच आता पीक विम्याची रक्कम देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसेल तर अशांनी ई-केवायसी करा. ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करणे देखील अत्यंत आवश्यक आहे. या गोष्टी लक्षात घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तसेच जर इतर काही तुमची तक्रार असेल, पीक विम्याबद्दलची काही तक्रार असेल तर तुम्ही हेल्पलाईन नंबर 14447 यावरती नक्की संपर्क साधू शकता, जेणेकरून तुमच्या समस्येचे या ठिकाणी निवारण केले जाईल. हे देखील लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच की कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होत आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार नाही, हे आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करू. सध्या आपण काय पाहिलं आहे तर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली पाहिजे, हे आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पीक विमा कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार हे देखील आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांचा अर्ज हा मंजूर झाला असेल, ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली असेल, ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होणार हे आपण बघितलं. त्यानंतर पीक विमा किती जमा होणार तर हेक्टरी 17,500 रुपयांचा पीक विमा जमा होणार हे देखील आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजेच की पीक विम्या संदर्भातील बरीच काही माहिती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. आता या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार, सविस्तर जिल्ह्यांची नावे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करू. कारण की व्हिडिओ खूप मोठा होत असल्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ देखील या ठिकाणी वाया जात असल्यामुळे आपण या ठिकाणी पुढच्या व्हिडिओमध्ये काही माहिती पाहण्याचा प्रयत्न करू. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की आम्हाला कळवा. आणि ही जर माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर इतर शेतकरी बांधवांना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि पीक विम्यासाठी पात्र असलेल्या सविस्तर जिल्ह्यांची यादी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.